ही जी आपली केकची डिझाईन आहे ही थोडी वेगळी आहे. तर नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचे स्वागत माझे यूट्यूब चॅनल तेजस्विनी केक क्रिएशनमध्ये करत आहे. तर मी ते पायनॅपल फ्लेवरचा केक घेतलेला आहे, कारण कस्टमरची डिमांड ही पायनॅपल फ्लेवरची होती. तर मी ते पायनॅपल फ्लेवरचा स्पंज घेतलेला आहे आणि त्याला क्रीम आणि फ्लेवरने पायनॅपल फ्लेवरनेच मी ते कवर करून घेतलेलं आहे. तर इथे मी 3 लेअरमध्ये कट केलेलं होतं आणि तिन्ही लेअर जे आहेत मी असेंबल केलेल्या होत्या. 2 लेअरमध्ये मी फ्लेवर हा ॲड केलेला होता आणि तिसऱ्या लेअरला मी क्रमकोट केलं होतं. तर आजची जी डिझाईन आहे ती आपली थोडी वेगळी आहे. तर ही डिझाईन मला जी फोटो मिळाली होती तिथे फॉन्डंटचं वर्क केलेलं होतं, पण आता जी मी डिझाईन केलेली आहे ती सेम डिझाईन आहे, बट तिथे मी फॉन्डंटचा यूज न करता क्रीमच्या मदतीने डिझाईन केली आहे. तर जी मला डिझाईन पाहिजे होती त्यासाठी मी इथे टूथपिकच्या मदतीने रिक्वायर्ड असलेल्या फोटोप्रमाणे मी इथे येलो कलरच्या क्रीमने आधी टूथपिकच्या मदतीने आउटलाईन केली आणि नंतर मी येलो कलरची पायपिंग बॅगमध्ये क्रीम फिल केली आणि त्या क्रीमने इथे मी आउटलाईन करून नंतर तिथे मी पूर्णपणे फिल करून घेतली आणि पॅलेट नाईफच्या मदतीने मी तिथे क्लीन केली. हळूहळू मी जो माझा एक एक्झॅक्ट शेप होता त्या शेपला मेंटेन करत मी तिथे क्लीन केलेला आहे. आणि त्यानंतर मी साईडने पुन्हा मी व्यवस्थित क्लीन केल्यानंतर जोपर्यंत क्लीन होत नाही तोपर्यंत मी त्याला प्रॉपर क्लीन केलेला आहे आणि पुन्हा मी त्याला येलो कलरच्याच क्रीमने आउटलाईन दिलेले आहे. आणि त्यानंतर मी आय ड्रॉ करण्यासाठी पायपिंग बॅगच्या मदतीने इथे 2 ड्रॉप दिले आणि त्याला मी पॅलेट नाईफच्या मदतीने क्लीन केलेलं आहे. तर इथे जी होती डिझाईन ती फॉन्डंटपासून तयार केलेली होती आणि मी जे डिझाईन केलेली आहे ती क्रीमपासून केलेली आहे. त्यानंतर मी ब्ल्यू कलर घेतला आणि ब्ल्यू कलर पर सेम पद्धतीने तिथे ड्रॉप केलं आणि नंतर ब्लॅक कलर आईचा शेप देण्यासाठी ब्लॅक कलर हा यूज केला आणि त्यावर मी थोडासा व्हाईट कलर हा टूथपिकच्या मदतीने तिथे लावलेला आहे. तर इथे आपले आय हे ड्रॉ झाले आहेत. त्यानंतर मी आपल्या लिपचा जो भाग आहे जसं फोटोमध्ये रिक्वायर्ड होता सेम त्या पद्धतीने मी इथे ऑरेंज कलरचे तिथे लिप हा तयार केला आहे. त्यानंतर मी ऑरेंज व्हाईट कलरची क्रीम मिक्स करून तिथे मी काही स्मॉल फ्लावर हे रेडी केलेले आहेत. छोटे छोटे हाफ फ्लावर्स मी इथे रेडी केलेले आहेत. तर ही केक जी मला 3 तासाच्या आधी ही केक रेडी करून द्यायची होती, तर इथे मी हे डिझाईन तयार केली आहे आणि ही डिझाईन थोडी वेगळी होती. त्यानंतर मी त्यांची जो नाव लिहायचं होतं तो नाव मी इथे लिहिलेला आहे आणि इथे आपली केकची डिझाईन ही रेडी झालेली आहे. तुम्हाला केकची डिझाईन ही कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.